नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सुरेश धस यांनी तर हद्दच केली. कारण की ज्या सुरेश धसांवर संपूर्ण महाराष्ट्राने डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्याच सुरेश धसांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये त्यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा असं म्हणून सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाचा पूर्णपणे विश्वासघात केला. आणि अगदी 2-4 दिवस उलटत नाही, तोच आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा देखील विश्वासघात केला. या दोन कुटुंबियांभोवती आज गेली 2 महिने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरत असताना या ठिकाणी खरं तर सुरेश धसांनी खऱ्या अर्थानं आपलं राजकारण आणि आपला पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न केला, हेच या ठिकाणी क्लिअर झालंय. कारण की सुरेश धस यांनी आज जे काही माध्यमांना, मीडियांना आपण जे काही मोठा तीर मारलाय तो सांगितलाय, तो तीर म्हणजे मी धनंजय मुंडेंची भेट घेऊन आलो. का तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळे त्यांची विचारपूस करून आलो. प्रकृती कशी आहे, पण प्रकृती कशी आहे याची चौकशी केली आहे. लढा मात्र सुरूच राहणार. वा सुरेश धस वा. अहो, तुम्ही आतापर्यंत ज्यांच्या विरोधात लढत आलात, ज्यांचे घोटाळे, ज्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आलात, त्याच धसांची, त्याच मुंडेंची भेट घेऊन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वासघात केला. पहिल्यांदा तुम्ही काय केलं? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या त्या प्रकरणी, त्यांच्या कोठडीतल्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणी लॉंग मार्च जो काढण्यात आला, तो मार्च तुम्ही लॉंग मार्च स्थगित केलात. त्याच लॉंग मार्च मध्ये जाऊन सरळ धडधडीतपणे म्हणालात की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा. त्यांच्या मारेकऱ्यांवर कोणताही गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाहीये. त्यांच्या डिपार्टमेंटने त्यांची कान उघडणी केलेली आहे. वा सुरेश धस वा. त्याच ठिकाणी तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा विश्वासघात केला. आणि त्यानंतर तुम्ही तर इकडे मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देखील विश्वासघात करून टाकलात. कारण थेट तुम्ही धनंजय मुंडेंचीच भेट घेतली. का आणि कशासाठी? तर नाही, ते डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि मग परवा अगदीच आदल्या रात्री त्यांना दवाखान्यात नेलं. मग भरणे मामांनी त्या ठिकाणी नेलं. तर मला कळलं, मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना भेटलो आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, विचारपूस केली. अहो, तुम्ही जे आता सगळं सांगितलंय ना, हे घडलं 12 तारखेला तुमच्या मताप्रमाणे. आणि तिकडे बावनकुळे काय सांगतायत, आम्हाला तारीखवार सांगण्याची काय गरज आहे, आम्ही 4.5 तास भेटलो होतो म्हणून. 4.5 तास? सुरेश धस 4.5 तास कशाला म्हणतात? अहो, या 4.5 तासात एखादं मेजर ऑपरेशन देखील होतं हार्टचं. तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्राचा हार्ट फेल करून टाकलं. मग या 4.5 तासात तुम्ही भेट घेतली हॉस्पिटलमध्ये आणि बावनकुळे म्हणतायत आम्ही भेट घेतली निवासस्थानी. आणि कोण होतं तिथं? मुंडे, मी, धस, बस. बाकी कुणी नव्हतं. म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं याच्यातनं? बावनकुळे खोटं बोलतायत आणि बावनकुळेंनी काय म्हणायचं? धस खोटं बोलतायत. अरे कशाला येड्यात काढताय तुम्ही महाराष्ट्राला? तुम्हाला मुंडेंचीच भेट घ्यायची होती ना, उजागरपणे भेट घ्यायची होती की कुणी अडवलं होतं तुम्हाला? नाहीतरी एरवी तुम्ही दवंडी पिटवत असता ना. उद्या मी गृहमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे, उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे, उद्या मी अजित पवारांची भेट घ्यायला जाणार आहे, उद्या मी तपासी अधिकाऱ्यांची भेट घ्यायला जाणार आहे, उद्या मी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायला जाणार आहे, उद्या मी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला जाणार आहे. आज काय झालं? मग इथं काय तुमच्या तोंडाला कुलूप लागलं होतं का? 12 तारखेला तुम्ही भेटलात म्हणताय ना, मग तुमच्या सगळ्या भेटी गाठी तुम्ही मीडियावर आधी कळवता आणि मग भेटायला जाता. गेली 2 महिने तर तुमच्याच मागे मीडिया फिरतोय की. आम्हाला पण याड्यात काढताय तुम्ही आणि पब्लिकला पण याड्यात काढताय. बाकी काय आहे? याचाच अर्थ तुम्ही भेट घेतली पण ती कळून द्यायची नव्हती. आणि आता कुठंतरी इकडून तिकडून उजागर होऊ नये, भेट कळू नये म्हणून आपण सांगून मोकळं व्हावं म्हणून तुम्ही 12 तारखेची झालेली भेट 14 तारखेला सांगताय. बरोबर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं आहे. आणि तुमचा गजनी झाला म्हणजे संजय सिंगानिया. आणि एक तर तुमची याददाश्त व्यवस्थित नाही ना, तर तुम्ही पहिल्यापासून सांगत आलाय. कारण की जेव्हा तुम्हाला विचारलं की आकाचे आका कोण, तर नाही मी संजय सिंगानिया झालाय माझा. अरे
नाही नाही, अहो आपण आता 2 मिनिटापूर्वीच तुम्हाला विचारलं होतं ना. नाही नाही, झाले 2 मिनिटातच संपलं सगळं. अशी तुमची याददाश्त. तुम्ही 12 तारखेला जे घडलं ते 14 सांगताय. अहो एरवी तर तुम्ही पत्रकारांना तुमच्या मागे पळवायला लावताय प्रत्येक वेळी. बघा आता मी हे सादर करतोय, बघा आता मी हा पुरावा देतोय, बघा उद्या मी काय करणार आहे. ज्या आकाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आतापर्यंत जेवढी सगळी माहिती सांगत आलात, ज्यांच्या आकाचे घोटाळे, तुम्ही भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर काढत आलात, त्यांचीच भेट घ्यायला गेलात. म्हणजे नेमकं तुम्ही केलं काय? तुम्हाला आठवतंय तुम्ही काय काय केलंय ते? पीक विमाचा घोटाळा कुणी काढला? वाळूतला मुंडेंचा घोटाळा कुणी काढला? राखेतला मुंडेंचा घोटाळा कुणी काढला? करुणा मुंडे जे त्यांच्या पहिल्या पत्नी त्यांच्या संदर्भातला जो काही प्रकार घडला तो उचकटून कुणी काढला? त्यांचे निकटवर्गीय म्हणजे निकटवर्ती आका वाल्मिक कराड आणि त्याच्या चेला चपाट्यांचा कच्चा चिट्टा कुणी काढला? अख्ख्या विधानसभेमध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून सांगितली, घटनाक्रम मांडलात. अख्खा महाराष्ट्र हळहळला होता त्यावेळी. आणि त्यावेळी जनता बोलत होती देश का नेता कैसा हो, सुरेश धस जैसा हो. पण आता सुरेश धस कैसा, कसा, असा? अरे ज्या सुरेश धसांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या लॉंग मार्च मध्ये जाऊन त्यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा म्हणणारा सुरेश धस तिथंच कच खाल्लीत तुम्ही. आणि आता तर होत्या नव्हत्याचं पण सगळं संपून काढलं तुम्ही, संपून टाकलं, काही ठेवलं नाही तुम्ही. कारण की तुम्ही आकाचे आका कोण असे एकेकाळी धडधडपणे बिंदास्त बोलत होतात. आज त्याच आकाच्या आकांना भेटायला गेलात तुम्ही आणि परत वर सांगताय तोंड वर करून, नाही नाही ती फक्त प्रकृतीची चौकशी होती, लढा मात्र सुरूच राहणार आहे. अहो विधानसभेमध्ये तुम्ही सगळी जी भाषणं केलीत ना, ती भाषणं तुम्हीच स्वतःची बघा. ज्या भाषणात तुम्ही काय केलं होतं आणि काय बोलला होता, त्या भाषणाच्या माध्यमातून तुम्हीच लोकांपर्यंत हे पोचवलं होतं ना की असं असं आहे, हे मुंडेंच्या निकटवर्ती आहेत. या मुंडेंच्या निकटवर्ती आणि जे सगळं संतोष देशमुखांचं हत्याकांड घडून आणलेला आहे, खंडणीचा गुन्हा पण त्यात आहे. एक 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 नावं घेतलीत तुम्ही. आज सगळे आरोपी कोठडीत आहेत. तिथं मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय एका. तुम्ही 4.5 तास तिथं बसून काय दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला गेला होतात का ड्रॉप टाकत होतात? नाही नाही, बावनकुळेंनी डोळा धरायचा आणि तुम्ही ड्रॉप टाकत होतात. अहो कशाला तुम्ही खोटं सांगताय? आता तुमचा बेबनाव अख्ख्या महाराष्ट्राला कळालेला आहे. कारण की सुरेश धस तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ना त्या माध्यमातून काहीही वेगळं घडलेलं नाही. तुम्ही तुमचा पॉलिटिकल स्कोअर सेट करताय. म्हणजे एवढा, म्हणजे मला तर असं म्हणायचंय की तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतलात, बाकी काहीही केलं नाही तुम्ही. तुम्हाला बीडचा आका व्हायचा. आणि म्हणून माझ्या आजचा लाईव्हचा विषयच आहे जो हुकुम मेरे आका, आका आणि त्याचे जिन. हे जिन आहात ना, जिन ते तुम्ही आहात आणि तुमचा आका वेगळा आहे. जसा वाल्मिक कराडचा आका तुम्ही धनंजय मुंडेंना म्हणता ना, तसा तुमचा आका देखील कोणतरी वेगळा आहे. ज्यांना तुम्ही परवा तुमच्याच गावातल्या मतदारसंघातल्या कार्यक्रमात आणलं आणि बाहुबली म्हणून संबोधलं होतं. अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली म्हणून देवेंद्र बाहुबली. पंकजा मुंडे शिवगामी म्हणाल्या. मग अख्ख्या महाराष्ट्रात शोध झाला की कटप्पा कोण? कारण की त्या पिक्चर मधली ती लाईनच होती दुसरा पिक्चर येईपर्यंत, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. अरे इथं तुमचं राजकारण जे चाललंय ना, त्या राजकारणात तुम्ही संतोष देशमुखांची दुसऱ्यांदा हत्या केलीत आणि ती राजकीय हत्या केलीत. तिकडे सोमनाथ सूर्यवंशी देखील त्या पद्धतीनेच तुम्ही बोललात आणि आता इथं देखील तेच वागलात. काय घडलं होतं? बावनकुळे काय म्हणाले? आम्ही तिघे होतो, मी, धस, मुंडे. आम्ही तिघांनी 4.5 तास त्या ठिकाणी थांबून एकमेकांची भेट घेतली. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत आणि हे मतभेद लवकरच दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. वाह, काय वाक्य आहेत बावनकुळेंची. आणि हे एवढं सगळं बोलल्यानंतर तुम्ही म्हणताय की ते बावनकुळेंना जाऊन विचारा म्हणून. अहो मीडियाने जेव्हा तुम्हाला काउंटर केलं की 4.5 तास तुम्ही एवढं काय करत होतात,
कसल्या गप्पा होत्या? हवा पाण्याच्या गप्पा होत्या का महाराष्ट्राच्या राजकारणाच्या होत्या? का तुम्ही डबा घेऊन गेला होता धनंजय मुंडेंना? नेमकी गप्पा कसल्यावर होती? गप्पा कसल्या गोष्टींच्या चालू होत्या ते पहिले सांगा. 4.5 तास एवढा वेळ आहे तुम्हाला धनंजय मुंडेंविषयी बोलायला? आणि परत वरती सांगताय तुम्ही आता 2-3 दिवस थांबा, एक नवा बॉम्ब टाकणार आहे मी. त्याची कागदपत्र आलेली आहेत, फक्त अभ्यास चालू आहे. अहो 12 तारखेला घेतलेली भेट 14 तारखेला सांगताय आणि परत तुम्ही वर्ण म्हणताय की बावनकुळेंना जाऊन विचारा आम्ही 4.5 तास कुठे भेटलो, मी तो हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. बावनकुळे म्हणतात निवासस्थानी भेटायला गेलो होतो. अरे खरं काय खोटं काय? तुम्ही खोटं बोलताय का बावनकुळे खोटं बोलतायत? का महाराष्ट्राला दोघं मिळून येणं करताय? ही समेट घडून आणलीत का तुम्ही? म्हणजे मुंडेंच्या डोळ्यात समेटचे ड्रॉप आणि संतोष देशमुख प्रकरणाला धसांकडून फुल स्टॉप असं म्हणायचंय का? आता हीच वेळ आणायची आहे का तुम्हाला? अहो ह्याला अप्पलपोटी राजकारण म्हणतात. अप्पलपोटी राजकारण. कधीतरी आम्ही लहानपणी द अरेबियन नाईट्स मधल्या त्या परिकथा ऐकल्या होत्या, त्या गोष्टी ऐकल्या होत्या. तेव्हा अक्का हा शब्द होता. अलाउद्दीन त्याला एक जादूचा दिवा त्याच्याकडे असतो आणि तो जादूचा दिवा घासला की त्यातून एक जिन्न बाहेर येतो आणि तो म्हणतो क्या हुकुम है मेरे आका. मग तो अलाउद्दीन त्याला सांगतो हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे, हे मला आणून दे, ते आणून दे. मग तो जिन्न त्या आकाला म्हणतो जो हुकुम मेरे आका, आणि मग तो जे करतो ते अलाउद्दीनला मिळत जात. अरे इथं आका आणि त्याचे जिन, यामुळे महाराष्ट्राचं राजकारण झालंय क्षीण अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. दुसरं काही नाही. प्रत्येकाचे आका वेगवेगळे आहेत. आकाचा आका बाहेर काढणारे तुमचे आका कोण आहेत ते पहिले सांगा. आकाचा आका तुम्ही बाहेर काढलात, आता तुमचा आका कोण आहे ज्यांनी आकाच्या आकाशी समेट घडून आणली तुमची? अहो भेटायचंच होतं, तो उजळ मात्याने भेटायचं होतं. आतापर्यंत दौंडी पिठतच फिरताना सगळीकडे. उद्या आम्ही तपास अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. उद्या मी गृहमंत्र्यांना भेटणार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. उद्या मी अजित पवारांना भेटणार आहे. हे प्रकरण आहे मुंडेंनी केले. डीपीडीसीतला घोटाळा बाहेर काढलात तुम्ही, पीक विम्यातला घोटाळा बाहेर काढलात तुम्ही, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीचा प्रकार बाहेर काढलात तुम्ही, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांच्या सगळ्यांचा कच्चा चिट्टा बाहेर काढलात तुम्ही. आणि आता तुम्हीच परत वर म्हणताय नाही नाही मी ज्यांना भेटायला गेलो होतो ते शेवटी कसं भेटण्यात काही गैर नाही ना, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. अहो कोण म्हणते तुम्ही भेटू नका म्हणून? तुम्ही धनंजय मुंडेंना भेटलात याच्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही, काहीही म्हणायचं नाही. पण धनंजय मुंडेंना तुम्ही असं म्हणजे धनंजय मुंडेंना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण धनंजय मुंडेंना असा कोणता मोठा त्रास झाला होता की असं काही मोठं ऑपरेशन झालं की त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात त्यांना भेटावं जावं लागलं? तुमच्या आष्टीच्या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत, अर्थात मान्य, त्यावेळी डोळ्यांचं ऑपरेशन होतं. नंतर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हतं, ठीक आहे, डोळ्यांचं ऑपरेशन होतं, रेस्ट होती. नंतर असं काय घडलं की तुम्ही न सांगता चोरी छुपे छुपके छुपके त्यांना भेटायला गेलाय आणि आता उघड होईल म्हणून स्वतःहून सांगत सुटलाय? बर सांगताय ते पण खोटं. बावनकुळे म्हणतात 4 तास 4.5 तास, तुम्ही म्हणताय वेगळंच. नाही नाही थोडा वेळच, ते पण हॉस्पिटलमध्ये. म्हणजे याच्यात तुमचं राजकारण समजून येतंय. महाराष्ट्राला महाराष्ट्राची जनता दूधखोरी नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते याच्यातून समजलंय. तुमची आता समेट घडून आणली जाते तुमच्या आकांकडून. तुमचे जे आका आहेत ना ते आका आता समेट घडून आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच धोका आता महाराष्ट्राला संतोष देशमुख प्रकरणात होतोय. मी तर म्हणतोय तुम्ही संतोष देशमुख प्रकरणाच्या माध्यमातून स्वतःची राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न करताय, पण हा सापशिडीचा खेळ आहे, लक्षात ठेवा. कधीतरी भविष्यात कुठला तरी कर्माचा साप आला आणि त्यांनी जर गिळला ना तर जिथून वर गेला त्याच ठिकाणी परत येणार तुम्ही. तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या जीवाशी खेळलाय. हे सगळे जे होते ना, हे सगळे आरोपी, यांनी तर संतोष देशमुखांना हलाहल करून मारला आणि त्यांचा जीव घेतला. तुम्ही तर संतोष देशमुखांच्या उरल्या सुरल्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांच्या जीवाशी खेळलाय तुम्ही धनंजय मुंडेंची भेट घेऊन. इतकंच नव्हे
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या जीवाशी खेळलाय तुम्ही, त्यांच्या मारेकऱ्यांना माफ करा असं सांगून याच्या पलीकडे तुम्ही काही केलेलं नाहीत. आणि ही जी भूमिका आहे ना तुमची, आत्ता तुम्ही जे बोलताय याच्या मागचं राजकारण आहे, सगळं कळतंय. काय सांगतायत बावनकुळे? मतभेद आहेत, मनभेद नाहीत. भविष्यात तुम्हाला पुन्हा सगळ्यांना एक यायचंय. आता संतोष देशमुख प्रकरण तुम्ही पचवलंच असं बहुतेक दिसतंय, नंतर ढेकर देणार तुम्ही. अहो, ज्या संतोष देशमुखांचं हाल हाल करून जीव घेतला या सगळ्या आरोपींनी, त्यावेळी तुम्ही स्वतः अख्ख्या महाराष्ट्रात ओरडून सांगत होतात की बघा कसा मारला त्याला. आणि याच्यातले सगळे आरोपी, मग तो आका असो किंवा आकाचा आका असो किंवा बडी मुन्नी असो, सगळ्यांना फासावर लटकवायला पाहिजे, हे तुमची वाक्य होती. धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये किती इन्व्हॉल्व आहेत हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही करुणा मुंडेंचं पण प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्या गाडीमध्ये कुठल्या पोलिसांनी पिस्तूल ठेवलं इथपर्यंत तुम्ही गेलात. मुळातच त्या धनंजय मुंडेंचं प्रकरण होतं, तुम्हाला उकरून काढायची काय गरज होती? मग पीक विम्याचं प्रकरण होतं, तुम्हाला उकरून काढायची काय गरज होती? मग राखेच्या घोटाळ्याचं प्रकरण होतं, वाळूचं प्रकरण होतं, तुम्हाला उकरून काढायची काय गरज होतं? मग वाल्मिक कराड त्याच्या चेलीच्या पट्ट्याने संतोष देशमुखांचा खून केला होता, तुम्हाला धनंजय मुंडेंशी जोडायची काय गरज होती? मग का एवढं का केलं तुम्ही आणि कशासाठी? तुम्हाला काय मिळवायचं होतं? पॉलिटिकल मायलेज का बीडचा आका बदलायचा होता आणि तुम्हाला आका बनायचंय? अहो, धस तुम्ही इथंच कच खाल्लीत. एकतर तुमच्यावरचा विश्वास निम्मा उडालाच होता, आता तर पूर्ण उडाला, बाकी काय नाही राहिलं, पूर्ण उडाला. म्हणजे सत्तेचा दिवा जो आहे ना तो आकाच्या हातात आहे तुमच्या, ते तिकडे घासतायत, तुम्ही त्यातनं जिन्न बनून बाहेर येताय आणि ते म्हणताय तसं चालतंय. परभणीचं काय झालं? तुमचा आणि परभणीचा काही संबंध ते पहिले सांगा. कधी काही तुम्ही पालकमंत्री होतात त्यावेळीची गोष्ट वेगळी. आता आणि तुमचा काय संबंध होता परभणीचा? परभणीमध्ये जो लॉंग मार्च निघाला, परभणी पासून मुंबई पर्यंत जाणार होता, 400 किलोमीटर बिचारे पायपीट करत चालले. 17, 18, 27, 28 दिवस झाले त्याला. तुम्ही तो लॉंग मार्च नाशिक मध्ये स्थगित केलात. अहो, नुसता स्थगित नाही केलात, त्या ठिकाणी तुम्ही थेट सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मनानं माफ करा असं वाक्य उच्चारलं तुम्ही. त्याच्यानंतर तुमच्यावर काय कमी टीका झाली? अहो, त्याच वेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या माय माऊलीनं पुढे येऊन सांगितलं की 2 महिन्यांपूर्वी तुम्हीच गेला होतात त्यांना भेटायला आणि काय म्हणाला होतात? असे कसे काय मुख्यमंत्री बोलले विधानसभेमध्ये? असं नव्हतं त्यांनी बोलायला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी बाबतीत काय झाले आपल्या सगळ्यांना माहित होतं, तरी मुख्यमंत्री असे कसे बोलले? हे 2 महिन्यांपूर्वी त्या माय माऊलीला सांगितलं आणि 2 महिन्यानंतर भर सगळ्या चौकात त्या नाशिकच्या असं म्हणता की मारेकऱ्यांना माफ करा. अहो, तिथंच तर तुम्ही पहिल्यांदा क्लिअर झालं तुमच्या मनात की काय चाललंय ते, कारण की तिथंच तुमच्या आकाचा संदेश आणि आकाचा हुकूम होता आणि तुम्ही म्हणाला जो हुकुम मेरे आका. बाकी काय नाही केलं तुम्ही. तुम्ही तुमच्या हाकाचे हुकूम पाळत आलात. काय कशाला सांगताय तुम्ही? वाल्मिक कराडाबद्दल बोलताय हो, मग त्याच्या आकाचे हुकूम तो पाळत होता, तो वेगळा जिन्न आणि तुम्ही वेगळ्या आकाचा जिन्न, आणि हे 2 जिन्न आणि या 2 जिन्नांचे आका ह्याच्यापुढे काय आहे? अख्खा महाराष्ट्र तमाशा बघतोय तुमच्या वाक्यांचा. अख्खा महाराष्ट्र आता खजील झालाय की अरे या सुरेश दसांचं करायचं काय आणि कसला विश्वास ठेवायचा यांच्यावर. तुम्ही मुंडेंची भेट घेतलीत ना, याच्याबद्दल अजूनही परत एकदा सांगतो, टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना, महाराष्ट्राला, तुम्ही मुंडेंची भेट घेतली याच्याबद्दल काही सोयर सुद्धा का नाही. तुम्ही गळ्यात गळे घाला, काय फरक पडतो? आम्हाला नाही द्यायची घेणे देणं. पण ज्याच्या विरोधात तुम्ही आरोप केलेत आणि ज्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, त्याच कुटुंबाचा विश्वासघात केलात तुम्ही, हे लक्षात ठेवा. हे चुकीचं केलं तुम्ही. आणि तुम्ही नुसतं भेटला नाही, तुम्ही बावनकुळेंचं म्हणणं खोडून काढताय. बावनकुळे तुमचं म्हणणं खोडून काढतायत, म्हणजे नक्कीच या विषयात कुठेतरी पाणी मुरताय. 4.5 तासात काय घडलं? काय खबऱ्या दिल्यात का? काय माहिती दिली तुमच्याकडे? काय वेगळी काय ती? फळं पण घेऊन गेला असाल मुंडेंना. आतापर्यंत त्यांच्या अंगावर चिखलफेक केली ती कमी झाली असेल तुम्हाला, नाही का? त्यात बदल्यात फळं. हो, काय बोलताय तुम्ही? कशाला सांगताय
की आता मी आणखी एक नवीन बॉम्ब फोडा. कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्याकडे? तुम्ही नुसते बॉम्ब नाही फोडलेत, तुम्ही मिसाईल सोडल्या होत्यात. अख्खं बीड हादरवून टाकलं तुम्ही. अख्खं बीड जगाच्या नकाशावर पोहोचवण्यात सुरेश धस यांचं नाव पुढे आलं. आज काय केलं तुम्ही? बीडला संपवण्यात तुमचं नाव पुढे आलं. कारण की संतोष देशमुख या प्रकरणामध्ये जो काही तपास लागू करायला पाहिजे होता, तो तपास ज्या अँगलनी चाललेला आहे त्या अँगल मध्ये फक्त सुरेश धस यांचं नाव फार अग्रेसर होतं, पुढे होतं. लोकांना अपेक्षा होती, आशा होती. ठीक आहे बाबा, कोणत्याही परिस्थितीत सुरेश धस काही झालं तरी या शेवटच्या क्षणापर्यंत याच्यात लढणार. मग आकाचा आका असेल किंवा त्या आकाचा आक्या आणखं कोणी आका असेल, त्या सगळ्यांना सुरेश धस कामाला लावणार. म्हणून काय केलं तुम्ही हो? अहो, ज्या अंजली दमानी यांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, त्या माध्यमातून त्यांनी देखील सगळी प्रकरणं बाहेर काढली. आज अंजली दमानी काय बोललेत माहितीये का तुम्हाला? त्यांची वाक्य ऐकायची सांगतो. आकाचा आका बोलणारे धस मुंडेंविरोधात लढतील यापुढं असं आता मला वाटत नाही. हे त्यांचं वाक्य आहे. किती जणांचा विश्वासघात कमी केलात बघा तुम्ही. आणखी पुढं काय सुषमा अंधारे काय म्हणालात बघा. 4.5 मिनिटं भेटलात काय, 4.5 तास भेटलात काय? धस तुम्ही बीडच्या जनतेचा विश्वास हरवून बसलात. गंगाधर ही शक्तिमान आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे तर त्याही पलीकडे बोलले. मनोज जरांगे म्हणले, अहो कधी राजकारणावर विश्वास टाकला नव्हता, पण आम्ही टाकला. का तर हा माणूस जबरदस्त आहे राव, हा येडच लावणार होता, याच्यात कोणी सुटीच नाही कोणाला. आता काय बोलले ते माहितीये? आता मात्र सगळ्यांनाच मिळून देशमुख प्रकरण पचवायचं दिसतंय. पण या प्रकरणाला मी दबू देणार नाही, मी पुढे जाणार. आणि राहिली गोष्ट तुमची स्वतःची, त्यात गैर काय असं बोलून तुम्ही मोकळे होताय? अहो मग कशाला हा एवढा सगळा उद्योग करायचा होता? धनंजय मुंडेंची विचारपूस तुम्ही, अहो त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं, कानाचं नव्हतं. तुम्ही फोन करून सुद्धा धनंजय मुंडेंशी बोलू शकला असतात, आणखी कुठला तरी दूध पाठवून बोलू शकला असतात. नंतर आणखी 5-6 दिवसांनी जाऊन भेट स्वतःहून सांगितलं असतात मीडियाला, आज मी धनंजय मुंडेंना भेटायला चाललोय. ठीक आहे, राजकारणी आहात तुम्ही, मित्र आहात एकमेकांचे, भेटायला चाललंय. याच्या आधी तुम्ही एकत्रच काम केलेलं आहे की, त्यात काय विशेष आहे? पण या टोकाला ज्यावेळी संतोष देशमुख प्रकरण ढसास लावायची संधी असताना सुरेश धस तुम्ही तर पूर्ण या प्रकरणाला फुलस्टॉपच देऊन टाकायचा प्रयत्न केला. म्हणजे सगळं आधी पूर्वनियोजित आहे, आधी सगळं ठरलेलं आहे, कोण कुणाला कुठं कसं काय करायचं ते. म्हणजे जसा हुकूम तुम्हाला तुमचा आका देतो तसे तुम्ही हुकूम पाळणारे जिन. मग वाल्मिकांनी काय केलंय? तिकडे जसा आका त्याला हुकूम दिला तसा त्यांनी सगळा कारभार करत बसला. फार अगदी प्रतिपालक मंत्री पर्यंत पोहोचलात की तुम्ही मुंडेंच्या. मुंडे पालकमंत्री कुठे होते? वाल्मिक कराडच प्रतिपालक मंत्री होते. वाक्य कुणाचं होतं? करुणा मुंडेंना कसं अडकवलं धनंजय मुंडेंनी, हे वाक्य कुणाचं होतं? 1 रुपयात पीक विमा म्हणून संपूर्ण सगळ्या खोट्या बनावट बोगस केसेस तयार केल्या कृषी मंत्र्यांनी त्या काळात, हे वाक्य कुणाचं होतं? डीपीडीसी फक्त परळीला निधी गेला 73 कोटी रुपयांचा, हे वाक्य कुणाचं होतं? अहो हे कमी म्हणून की काय तुम्ही अजून बॉम्ब फोडायचा विचार करताय? भाई तुम्हाला करायचंय काय? का तुमच्या आकाने तुम्हाला सांगितलंय की आता त्या आकाला संपवायचंय म्हणून? अहो नेमकं चाललंय काय? कारण की मुळातच असं दुटप्पी राजकारण अहो महाराष्ट्रात याच्या आधी कधी घडलं नाही आणि कधी बघायला मिळालं नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर करून घेतलात तुम्ही. त्यांच्या कुटुंबियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारल्यात. जे तुमचे शत्रू आहेत त्यांना नामोहम करायचा प्रयत्न कराल तुम्ही. ज्या धनंजय मुंडेंबद्दल उठ सूट रोज सकाळ संध्याकाळ फक्त मीडिया समोर यायचं, बडबड 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 ब्ला 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 करायचं आणि पब्लिक पर्यंत सगळा आपला मेसेज आणि माहिती पोहोचवत बसायचं, त्या माध्यमातून तुम्ही आता जनतेला वेड्यात काढायला निघालाय. काय केलं तुम्ही आठवतंय का 2 महिन्यात? केवळ आणि केवळ फक्त मुंडेंविरोधी सगळी प्रकरणं बाहेर काढण्यात तुम्ही कुठंच कमी पडला नाही. महाराष्ट्र काही मुंडेंच्या विरोधातला नाहीये. मुंडेंनी केलेली अशी कर्म तुम्ही बाहेर काढलीत म्हणून मुंडेंनी जर तसं केलं असेल तर चुकीला माफी नाही, यासाठी महाराष्ट्र त्यांचा राजीनामा मागण्यासाठी पुढे आला. मग जरांगे असतील, दमानिया असतील, सुषमा अंधारे असतील, आणखी बरेच काय असतील. आणि तुम्ही काय केलं?
परत वरती म्हणताय तुम्ही मी कुठं राजीनामा मागितला, मी कुठं राजीनामा मागितला. त्यांच्याच पक्षातले मागतायत, बाहेरचे मागतायत. आमचा त्यांचा राजीनामा घेण्याचा काय संबंध? का मुंडेंच्या म्हणजे जे म्हणजे तुमचं जे मंत्रिमंडळ आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्या मंत्रिमंडळात मंत्री धनंजय मुंडेच आहेत ना. मग मंत्रिमंडळातला सहकारी त्याच्यावर आरोप होत असतील, त्याच्या निकटवर्तीयांवर आरोप होत असतील, तर त्याचा राजीनामा घेण्याची ताकद मुख्यमंत्र्यांकडे नाही का? ती पॉवर मुख्यमंत्र्यांकडे नसते का? काय म्हणजे ह्याच्याशी संबंध, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे? अजित पवार नाही राजीनामा घेत, चला मान्य आहे. अजित पवार ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षातले धनंजय मुंडे आहेत, ठीक आहे, चला मान्य आहे, ते नाही राजीनामा घेत. का? मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेता येत नाहीये? अहो तुम्ही सगळे एकच आहात, एकच सगळे. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे मित्र मित्र, अजित पवार धनंजय मुंडे मित्र मित्र, अजित पवार देवेंद्र फडणवीस मित्र मित्र, सगळेच मित्र तुम्ही. अहो सगळे एकाच नावेत बसून स्वार होतायत, स्वार झालात तुम्ही. आणि तुमचा किनारा तुम्हाला गाठायचा आहे, राजकीय काहीतरी जे काही पदवी असते तिथपर्यंतचा. याच्या आपल्याकडे काय नाही तुम्ही करणार. आणि या सगळ्या माध्यमातून फक्त महाराष्ट्राला कसं येडं करता येईल याचा प्रयत्न चालू आहे तुमचा, दुसरं काहीही नाही. फक्त महाराष्ट्राला येडं करणं हे तुमचं काम आहे. आणि आता तर काय तुम्ही आणखीन वेगळेच प्रयोग करायला लागलाय. म्हणजे माझ्याकडे तर आणखी एक प्रकरण आलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी आता असं काही बाहेर काढण्याचा अभ्यास चालू आहे. महादेव मुंडेंचं प्रकरण तुम्हीच काढलं, संगीत दिघोळे तुम्हीच काढलं, आणखी 2-4 प्रकरण पेंडिंग असतील तुमच्याकडे. बीडचं सगळं पोलीस प्रशासन पूर्णपणे वाल्मिक कराडच्या ताब्यात आहे, त्याच्या टाचेखाली आहे. आणि हे सगळं त्याच्या आकाच्या वरदहस्तामुळे घडतंय. ही वाक्य कुणी ऐकवलेली महाराष्ट्राला? तुम्हीच ना. मग आज असं तुम्हाला काय झालं की ज्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे सगळं येतंय, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला आता तुम्हाला वेळ मिळत नाहीये. म्हणजे थोडक्यात हे स्पष्ट आहे की तुम्हाला हे ह्याच्यातून क्लिअर करायचंय की माझा आका जसा मला हुकूम देईल त्या हुकुमाचा मी ताबेदार. त्याच्यापुढे मला काही करायचं नाही. माझा आका जे मला सांगेल त्याप्रमाणे मी चालणार. म्हणजे याचाच अर्थ तुमच्या आत्ताच्या या सगळ्या भानगडींमध्ये हे लक्षात आलेलं आहे की तुम्हाला बीडचा आका बनायचंय, बाकी काय नाही. ती गद्दी तुम्हाला प्यारी आहे. फक्त आणि फक्त कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवणं, त्यापलीकडे काही नाही. सुरेश धस, हे तुम्हाला पटलं का? सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील तुम्ही अशीच कच खाल्लीत, संतोष देशमुख प्रकरणात देखील तुम्ही अशीच कच खाल्लीत आणि नुसती कच खाल्ला आलात तुम्ही, बाकी काय नाही केलं. म्हणजे तुम्ही फक्त आरंभशूर हा प्रकार सुरू करता, काम सुरू करता आणि अर्धवट सोडून आपली राजकीय पोळी भाजली की बाजू लावायचं, याच्यापुढे काही नाही. अहो एवढं सगळं रान पेटवलंय तुम्ही ज्या मुंडेंविरोधात, त्याच मुंडेंची तुम्हाला भेट घ्यावीशी वाटली. मुंडेंची भेट घ्यायची होती तर तुम्ही आणखी वेगळ्या मार्गाने मीडियाला सांगून गेला असतात. याच्या आधी तुम्ही तर सांगूनच जात होतात की. असं अचानक काय झालं की ती भेट दडवण्यात आली आणि मग नंतर मीडियाला कळू नये म्हणून ती सांगण्यात आली. आणि मला तर प्रश्नच पडलाय, तुमच्या मागे 24 तास मीडिया असतो, हे मीडियाला कसं काय कळलं नाही? का इथं पण वेशांतर? तुमच्या पक्षाचा फंडच आहे ना तो. म्हणजे मुळातच प्रश्न हा पडलाय की तुम्ही जे आतापर्यंत करायला हवत ते करून मोकळे झालात, तुम्ही तुमची पोळी भाजलीत, याच्या पुढे काहीही नाही. तुमच्या हातात तेच आहे आणि तुम्हाला तेच करायचंय. मुंडेंची भेट झाली हे सांगायला तुम्हाला 2 दिवस लागले आणि सांगितल्यानंतर ती भेट का कशासाठी घेतली हे देखील तुम्ही सांगून मोकळे झालात. पण तुम्ही हे विसरलात की तुम्हाला नेमकं काय साधायचं होतं आणि तुम्ही तेच साधायला गेलात आणि तेच तुमच्या समोर आलं. अहो तिकडे अख्खं रान पेटलंय. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो लॉंग मार्च तुम्ही थांबवलात ना आणि तिथे जे काही वाक्य बोलून आलात ना, त्यामुळे रान पेटलंय सगळं. परवा प्रेमनाथ सूर्यवंशी यांची मुलाखत देखील टॉप न्यूज मराठीनं घेतली आणि ते त्यावेळी हेच म्हणाले, देश का नेता कैसा हो, नेता कसा असला पाहिजे, सुरेश धस सारखा असला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पण आज सुरेश धस यांनीच आमचा विश्वासघात केला. आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित देखील या सगळ्या प्रकरणावर पाणी फेरलं तुम्ही आणि तुम्ही देखील तेच केलं. म्हणजे दोन्ही प्रकरणं
वावटळं वादळं उठवली तुम्ही आणि शांत पण करायला तुम्हीच आला. म्हणजे आग पण तुम्हीच लावायची आणि पाणी सुद्धा तुम्हीच ओतायचं, बाकी याच्या पुढे काहीही नाही. सुरेश दस हे योग्य नव्हतंच. बावनकुळे बोलतायत एक, तुम्ही बोलताय एक, ते सांगतायत एक, तुम्ही सांगताय एक. थोडक्यात तुमची समेट घडवून आणण्यासाठी तुमच्या आकानं तुम्हाला सांगितलं आणि प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी केली, शिष्टाई घडवून आणली आणि तुमचा हा सगळा विषय क्लिअर झाला. आता पुढच्या ज्या काही सगळ्या तुमच्या राजकीय खेळ असतील ना, त्या महाराष्ट्राला सहज कळतील. कारण तुम्ही आता काहीही काढलत ना आणि काहीही किती सारवासारव करायचा प्रयत्न केलात तरी तुमच्यावरचा विश्वास आता जनतेचा उडालाय, तो काही राहिलेलाच नाही. कारण की तुमच्याकडे जे काय होतं ना ते सगळं तुम्ही पूर्णपणे लयाला लावून टाकलं. म्हणून आता प्रश्न हाच उरलाय सुरेश धस, आपण जे काही करताय ते केवळ आकाच्या हुकमानुरूप करताय, आका सांगेल तसं वागायचा प्रयत्न करताय, याच्या पलीकडे काहीही नाही. वाल्मिक कराडांनी तेच केलं. आज वाल्मिक कराड कुठे आहे? सगळे चेले चपाटे घेऊन आत बसलाय. म्हणजे जो जिन्न असतो त्याची अवस्था काय होते, अक्षरशः खिन्न होतो मग तो. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेनं तुमच्यावर टाकलेला विश्वास, या विश्वासाला तुम्ही दिलेला तडा, याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणून सुरेश धस माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही जे आत्ता करायचा प्रयत्न केलात ना तो प्रयत्न पूर्णपणे फसला. महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीमध्ये असं इतकं गलिच्छ राजकारण याच्या आधी कधीच आम्ही पाहिलं नाही. आम्ही पत्रकारिता क्षेत्रात जवळपास 15-20 वर्ष काम करतो, पण असं घाणेरडं राजकारण एखाद्या हत्येच्या प्रकरणामध्ये एखाद्या कुटुंबियाच्या तिथे काय अवस्था झाली असेल हो त्यांची, कधी विचार केलात का तुम्ही? हे त्यांची भेट घेताना, मुंडेंची भेट घेताना विचार केलाय? अहो, नामदेव शास्त्रींची जेव्हा फक्त मुंडेंची भेट झाली तर अख्ख्या महाराष्ट्रात रान उठलं, अख्ख्या महाराष्ट्रात रान पेटलं. मुंडे आणि नामदेव शास्त्रींची भेट कशी झाली म्हणून. त्यासाठी धनंजय देशमुखांचं, जे संतोष देशमुखांचं कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटायला गेलं की बाबा हे पुरावेत आमच्याकडे, तुम्ही ज्यांना आशीर्वाद दिलेत ना हे पुरावेत आमच्याकडे. नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंच्या डोळ्यात दिसलं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही धनंजय मुंडेंना भेटून आलात ना, त्यांचं ऑपरेशन झालं डोळ्याचं, त्यांच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं? धनंजय मुंडे भेटून आलात ना, त्यांच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं? भय की अभय? हे मला सांगा. भीतीच्या सावटाखाली आहेत, भीतीच्या सावटाखाली आहेत का बिंदास्त आहेत? कारण की सगळे सोबत आहेत आणि आतापर्यंत जे माझ्या विरोधात बोलत होते तेही माझी भेट घ्यायला आलेत. झालं, सगळं क्लिअरच झालं ना, काय राहिलंच नाही, न भय न भीती. आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर प्रत्येक व्यक्तीनं सगळ्या गोष्टी करताना ज्या माणसांना आपण विश्वासात घेतो त्याच माणसांचा विश्वास तोडत चालत असतोय, याचा तुम्ही एक एक पायरी पूर्णपणे तोडत निघालात. आता मागं फिरून काय मिळणार आहे बघा. तुम्ही उद्या याच्यावर काही आणखी वेगळं काहीतरी टाकाल आणि सांगाल हे प्रकरण बाहेर आलं, ते प्रकरण, अरे कशाला सांगतो, परवा तर भेटून आला, अशीच लोक बोलणार ना तुम्हाला आता. म्हणून तुमच्या या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही स्वतःहून केलाय का? आपण काय करतोय ते. पहिली चूक परभणी नाशिकला केलीत, परभणीच्या लॉंग मार्च मधली, आणि दुसरी चूक तुम्ही त्या ठिकाणी धनंजय मुंडेंची भेट घेऊन गेली. तरी देखील मी परत एकदा सांगतोय, धनंजय मुंडेंची भेट घेतल्याबद्दल आम्हाला काहीही घेणं देणं नाही. तुमची जुनी मैत्री, तुमचं सगळं, पण ज्यांच्या विरोधात तुम्ही रान पेटवला अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच धनंजय मुंडेंची भेट अशी चोरी छुपे घेण्याची गरज का वाटली? 12 तारखेला घेतलेली भेट 14 तारखेला का सांगावीशी वाटली? बर, घेतलेली भेट ती पण योग्य का अयोग्य हे तुम्हाला माहिती, पण घेतलेली भेट सुद्धा परफेक्ट वेळ आणि वारामध्ये सुद्धा गफलत करून टाकली. बावनकुळे म्हणतात निवासस्थानी 4-4.5 तास, तुम्ही म्हणता हॉस्पिटलमध्ये अगदी थोडा वेळ. तुम्हीच सांगा नेमकं खरं काय? आणि जोपर्यंत हे खरं महाराष्ट्राला कळत नाही तोपर्यंत सुरेश धस पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला. कारण याच्या आधीच तुम्ही विश्वासघात करून टाकला होता. मला इतकंच म्हणायचंय जाताना की आतापर्यंत तुम्ही जे सगळं प्रकरण ढसास लावण्याचा प्रयत्न केलात ना,
त्या प्रकरणावर तुम्हीच माती टाकायचा प्रयत्न केलाय, याच्या पलीकडे काहीही नाही. आता संतोष देशमुख प्रकरणात कोण न्याय देणार, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कोण न्याय देणार, हे खरं म्हणजे आता त्याचा म्हणजे शेवटी वरच्याचा धावा करावा लागतो. आता त्यालाच ठाऊक या पलीकडे काय बोलणार. शेवटी काय, तुम्ही हुकुमाचे ताबेदार, तुम्हाला आकाचे हुकूम पाळावेच लागणार. जो हुकुम मेरे आका, आका आणि त्याचे जिन, याच्या पलीकडे काय बोलू शकतो. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.